मित्रांनो, आजचा भावचा धक्का हा थोडासा मॅड करणारा होता. आता तुम्ही सांगाल की रुचिताचं इव्हेक्शन झालं म्हणून, तर त्याच्यावर नाही. मी रुचिताच्या इव्हेक्शन बद्दल बोलणारच आहे आणि माझं पर्सनली मत देखील रुचिताचं इव्हेक्शन फेअर की अनफेअर आहे. मगाच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे. तरी पण रिव्ह्यूमध्ये मी बऱ्यापैकी याच मुद्द्यावरती भाष्य करणार आहे. मित्रांनो, आज ज्या पद्धतीने रितेश भाऊंना जी काही स्क्रिप्ट दिली होती, तर त्याच्यामध्ये बरेच काही असे मुद्दे होते की ते इन लॉजिक होते. त्याचा काहीच अर्थ नाही असं एकंदरीत पाहायला मिळत होतं. पहिल्यांदा मी बोलणार आहे ना ते रुचिताच्या इव्हेक्शन बद्दलच, त्यानंतर बाकीचे आपण मुद्दे घेऊया. मित्रांनो, खरं सांगायचं झालं ना तर रुचिता जामदार ही बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट होती. म्हणजे वाटलं नव्हतं एवढ्या लवकर की रुचिताला हे लोक बाहेर काढतील. आणि ज्या पद्धतीने रुचिताला बॉटमला ठेवलं आणि बाकीच्या सदस्यांना ज्या पद्धतीने वरवरती सेव्ह केलं गेलं, तर ते पाहून खरंच खूप शॉकिंग वाटलं की रुचिता खरंच एवढी वीक होती का. आणि रुचिताला ज्या पद्धतीने अगदी भाऊने जे काही दाखवलं, प्रेझेंट केलं की तुम्ही किती वीक, तुम्ही कशा वीक, हे जे काही प्रेझेंट केलं आणि जे काही मुद्दे वापरले गेले, तर ते सगळं बघून थोडंसं मला इन लॉजिक वाटलं. आता बघा, रुचिताला बॉटमला ठेवलं, रुचिताच्या बरोबरीला बॉटमला ठेवलं ते म्हणजे सागर कारंडे. मित्रांनो, जे काही वोटिंग पोल यायचे, खरं तर जे रिअल वोटिंग पोल असतात, कलर्स किंवा मग जिओकडे किंवा मग इंडिया मॉल शाईन, जे लोक हा शो चालवतात, तर त्यांचे जे काही वोटिंग पोल आहेत ते आपल्याकडे येत नाही. ते काय आपल्याला दाखवत नाही किंवा कोणालाही ते दाखवत नाही. त्यांचा तोच निर्णय ठरवतात आणि त्यांना जे काही काढायचं कोणाला तेच ठरवतात. पण ज्या पद्धतीने सोशल मीडियावर वोटिंग पोल घेतले जातात किंवा मी तुम्हाला सांगतो युट्यूबर म्हणून किंवा इतर दुसऱ्या युट्यूबरचे जे काही वोटिंग पोल यायचे, त्याच्यामध्ये म्हणजे मी या आठवड्याचं सांगतो, त्याच्यामध्ये नक्कीच रुचिता ही टॉप 3 मध्ये होतीच. म्हणजे मी देखील ठेवलं होतं किंवा बाकीच्या इतर युट्यूबर्सनी देखील ठेवलं होतं. रुचिताला चांगली मते मिळत होती, हे मान्य करायला पाहिजे. दुसरं म्हणजे रुचिता बिग बॉसच्या घरामध्ये खेळत देखील होती. एवढी काही वीक नव्हती ती की या आठवड्यामध्ये ती घराबाहेर जाऊ शकेल. आता बिग बॉसने हा निर्णय का घेतला हा त्यांचा त्यांनाच माहिती. पण ज्या पद्धतीने हे जे बाकीचे सदस्य जे नॉमिनेट होते, त्यांना ज्या पद्धतीने सेफ केलं गेलं आणि रुचिताला जे काही बॉटमला ठेवलं गेलं, तर त्याच्यावर मला थोडासा आक्षेप आहे. आता बघा, प्राजक्ता हिचा गेम काय बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही सांगा. मित्रांनो, प्राजक्ताला थोडंसं आपण बाजूला ठेवूया, प्राजक्तावरती आपण नक्कीच येऊया. दीपाली सयेचा बिग बॉसच्या घरामध्ये काय गेम आहे ते सांगा. दुसरं म्हणजे प्रभू शेळकेचा बिग बॉसच्या घरामध्ये काय गेम आहे. तुम्ही दीपालीला तन्वीच्या अगोदर सेव्ह करता, सागर आणि रुचिताच्या अगोदर तुम्ही त्या छोटूला सेव्ह करता, ज्याची या दोन्ही कंटेस्टंटची आज रितेश भाऊनी जागा दाखवून दिली. तुमचा काय बिग बॉसच्या घरामध्ये गेम आहे ते सांगितलं. बघा, काटा टीम शी बोलताना, विशेष करून राकेश आणि तन्वीशी बोलताना रितेश भाऊ इथे म्हणाले की तुम्ही 3 दिवस दिसलातच नाही, म्हणजे स्ट्रॉंग कंटेस्टंट तुम्ही दिसलातच नाही. आणि तुमच्यामुळे 2 कंटेस्टंट जे दिसत नाही, तुमच्यामुळे जे दिसतात ते देखील दिसले नाही. म्हणजे सरळ सरळ या दोघांचा गेम दाखवला, दीपाली आणि प्रभूचा. म्हणजे त्यांचा काहीच गेम नाही, तुमच्यामुळे ते लोक दिसतात हे रितेश भाऊने इथे स्पष्ट केलं. आणि दुसरं, प्रभूला त्यांनी सांगितलं की या आठवड्यात तुम्ही जरा पण दिसलात नाही, जे भाऊच्या धक्क्यावरती तुम्ही दिसला होता ते आता तुम्ही दिसलात. पण यांचा काय गेम आहे तुम्ही सांगा बिग बॉसच्या घरामध्ये. त्या मनाने रुचिता तर चांगली खेळते, मुद्दे मांडते, टफ फाईट देते, सगळ्यांना दिसते, तरी रुचिताला काढलं. म्हणजे कुठल्या लॉजिकने रुचिताला काढला हा मोठा प्रश्न उपस्थित. आपण बोलतो रुचिताला, रुचिता अशी आहे, रुचिता तशी आहे, रुचिता अशी बोलते. अरे, बोलते ती, तिच्या बोलण्यावरतीच तुम्ही अख्खेचे अख्खे भाऊच्या धक्क्याचे एपिसोड केलेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. तिचा एक शब्द पकडायचा आणि तुम्ही भाऊचा धक्का चालवतात. काय बोलतो आपण, तो टीआरपीचा प्रोमो देखील तिच्याच त्या बोलण्यावरती तुम्ही घेता. आणि तुम्हाला खरं सांगू का, बिग बॉसचा शो सध्या कोण चालवते, मी तुम्हाला किती 4 लोक सांगतो, 4. पहिले एक रुचिता चालवत होती, ती आता घराबाहेर गेली. विशाल कोटियान आहे, राखी सावंत आहे आणि मी नक्कीच तन्वी कोलतेचं नाव घेईन. अशी 4 लोक सध्या तरी बिग बॉसचा शो चालवत आहेत. राकेश पण आहे त्याच्यामध्ये, थोडाफार येतो जातो. बाकी मला असं वाटत नाही की कोण तेवढं कपेबल आहे. त्याच्यातले एक कंटेस्टंट तर तुम्ही घालवले.
आता येतो मी प्राजक्ताकडे. प्राजक्ताचा गेम काय आहे तुम्ही सांगा बिग बॉसच्या घरामध्ये? सागरचा गेम काय आहे तुम्ही सांगा बिग बॉसच्या घरामध्ये? या लोकांना तुम्ही अगोदर सेव्ह करता. मी परत सांगतो तेच की रुचिता मुद्दे ठेवायची, भांडायची, बोलायची, कंटेंट द्यायची, वोटिंग होती, सगळं सगळं रुचिता करत होती. तरी रुचिताला सरळ घराबाहेर या लोकांनी काढलं. आता माहिती नाही कोणाच्या नावाने हे लोक प्रोमो काढतील, काही ना काही ते करतीलच. तसं काय त्यांना पण शो चालवायचा, त्यामुळे ते काहीतरी करतील. यांच्याने नाही झालं तर वाईल्ड कार्ड घेऊन येतील, काहीतरी ते लोक करतील. पण मित्रांनो, ज्या पद्धतीने रुचिताला बॉटमला ठेवलं आणि त्यानंतर तुम्ही किती वीक आहात हे जे काही दाखवलं, तर ते थोडंसं नक्कीच चुकीचं होतं. आणि मी परत एकदा मित्रांनो सांगतो की रुचिता एवढी वीक नाहीये जेवढी तिला दाखवली गेली आता. तर हे थोडंसं चुकीचंच आहे. प्राजक्ताचा बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेम नाहीये. प्राजक्ताला ते का लोक सेव्ह करतात माहिती नाही. सागरचा बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेम नाहीये. सागरला हे लोक का सेव्ह करतात? प्रभू शेळकेच्या घरामध्ये गेम नाहीये. इकडे भाऊ सांगतात रुचिताबद्दल की तुम्ही विशालला घेऊन खेळता, विशाल तुम्हाला खेळवतोय, विशाल जसं सांगेल तसंच तुम्ही सगळं करता. म्हणजे तो कॅप्टन्सी टास्कचा मुद्दा काढला की विशालने सांगितलं असं कर, तुम्ही असं करत होता. विशालने सांगितलं की त्या संकेतला काढायचं तर काढायचं, संकेतचं दोरी पकडायची पकडायची, इकडे शिरायचं, हे करायचं ते करायचं. म्हणजे विशाल सगळं सांगत होता आणि तसंच रुचिता करत होती असं तुम्ही सांगितलं. किती लोक टास्क खेळताना बोलत असतात, ती तन्वी तर वलतून कोकलत असते, असं करा तसं करा. म्हणजे तन्वी त्या दीपाली ताईला सांगत होती, तन्वी त्या राखीलाही सांगत होती. त्या टास्कचा विचार करायचा झाला तर, कारण हा मुद्दा भाऊने हायलाइट केला की तुमचा गेम किती वीक आहे, रुचिताला ते सांगत होते ना. तर बाकी बोलतच होते की सगळे. आणि अजून तुम्ही सांगितलं की पूर्ण आठवडाभर रुचिताला चालवले ते म्हणजे विशालने. रुचिता खेळते हल्ली त्याच्याच डोक्याने खेळते ती, ते मान्य करावं लागेल. रुचिताचा असा वैयक्तिक गेम राहिलेला नव्हता या आठवड्यामध्ये. म्हणजे विशालच्या भोवती, विशालमध्ये ती एवढी अडकून पडली ना, म्हणजे त्याच्यातनं बाहेर निघणं तिला मुश्किल झालं होतं. परंतु त्याच्यातनं देखील बाहेर पडून ते तिचा वैयक्तिक गेम खेळत होती ती. पण इकडे तुम्ही दुसरीकडे बघितलं तर इकडे प्रभूचा तन्वीच्या वाचून काय गेम आहे? म्हणजे गेल्या आठवड्यात तर प्रभूला लोक सांगायची त्यांची काटा टीमची की आता तुला इकडे जायचंय, आता तुला तिथे जाऊन बसायचंय, आता तुला हे करायचंय. प्रत्यक्षपणे तेच तेच चालू होतं. म्हणजे सगळा प्रभूचा गेम आहे ना, ही काटा टीम खेळत होती, प्रभूला खेळवत होते. पण तुम्ही, म्हणून मी मगाशी बोललो ना की बिन लॉजिकच्या गोष्टी इथे रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावरती काढताना दिसतात. तर ठीक आहे, याच्यावरती आपण परत एकदा सविस्तर बोलूया. पण बिग बॉसच्या घरामध्ये अजून काय झालं ते आपण थोडंसं इथे बघूया. तर रितेश भाऊ इथे आले आणि सांगताना दिसत आहेत की इथे बरेच लोक सांगतात की आम्ही आमचा गेम बदललाय, परंतु तसं नाहीये. वाईल्ड कार्ड सदस्य आले आणि त्यांनी तुमचा गेम बदलला. आता वाईल्ड कार्डने किती गेम बदलला हे पूर्ण आठवडा आपण पाहत होतो. त्यानंतर रितेश भाऊ इथे सांगताना दिसत आहेत की पहिल्यांदा 10 होते, 10चे 13 झाले आणि 13चे आता 12 झाले. इथे सुरुवातीलाच रितेश भाऊ यांनी रुचिता आणि राखी सावंत ज्या काही बिग बॉसच्या घरामध्ये प्रेमाला घेऊन जे काही वागत होत्या, म्हणजे रुचिताचं पडणं असेल किंवा राखीचं धडपडणं असेल पाण्यात, हे त्याने थोडंसं एक्सपोज केलं. म्हणजे एकंदरीत रुचिता हे सगळं जे काही करत होते ते दिसण्यासाठीच करत होते असं एकंदरीत त्याच्यातनं स्पष्ट होतंय. आणि राखी सुद्धा तेच करते आणि त्यांना खूप छान पद्धतीने रितेश भाऊने इथे समजवलं की एक तुम्ही आहात जी तुमची पर्सनॅलिटी त्या प्रेमातनं अशा प्रकारे झाली आणि ती तुम्ही वीक पर्सनॅलिटी दाखवताय. तर इकडे ज्यांच्यासाठी तुम्ही हे सगळं करताय ते किती स्ट्रॉंग आहेत, ते किती मॅच्युअर आहेत, तर हे दाखवलं त्यांना. आणि एकंदरीत दोघींनाही ते समजलं असावं. त्यांच्या त्या चेहऱ्यावरनं किंवा एक्सप्रेशनवरनं कळालं की नक्कीच त्यांना ती गोष्ट कळाली. आणि कळाली असेल तर खरंच चांगलं आहे. कारण मित्रांनो, राखी सावंत खूप काही खेळते बिग बॉसच्या घरामध्ये. स्वतःचे केस कापून घेतले, मोंजलिका किंवा किती अवतार बिग बॉसच्या घरामध्ये तिने घेतलेत एंटरटेनमेंटसाठी. हे जे काही ती आरबी सोबत करत होती हे देखील दिसण्यासाठी, फुटेजसाठी आणि एंटरटेनमेंटसाठी करत होती. पण आता राखीचं ना थोडंसं ते अति वाटत होतं की किती तोच तोच प्रकार किती करायचा.
तुम्ही सगळं कॅमेरा आपल्याकडे चालू आहे का हे सगळं बघून आणि नंतर मध्ये सगळं करता तुम्ही. तर ते हे अति झालं होतं आणि रुचिताने तर ते खरंच अति केलं. आणि मला तर असा प्रश्न पडलाय, रुचिताचं इव्हेक्शन हे ज्या पद्धतीने विशालला घेऊन जी काही ती पजेसिव्ह झाली होती आणि एकंदरीत तिचा जो काही वीक गेम त्याच्यामुळे झाला होता, तर त्याच्यामुळेच काढलं की काय असा प्रश्न उपस्थित होतो. किंवा मग विशालच्या घरच्यांनी सांगितलं असेल की बाबा हे चुकीचं दिसतंय, किंवा मग रुचिताच्या घरच्यांनी सांगितलं असेल की बाबा हे थांबवा, असं काहीतरी. असं पण कदाचित होऊ शकतो. ही जरदरची शक्यता आहे. असे एक शक्यता मी वर्तवली. तर मित्रांनो, या दोघींनाही ते स्पष्ट करून सांगितलं की महाराष्ट्र बघतोय हा शो, आणि तेही जेवणाच्या वेळेत 8 वाजता चालू होतो. तर त्यामुळे तुम्हाला कसं दिसायचं आहे हे तुम्ही ठरवायचं. तर एकंदरीत रुचिता आणि राखीला ते समजलं असावं असं आपण समजूया. त्यानंतर रितेश भाऊ येतात, ते म्हणजे बिग बॉसच्या घरातील वाईल्ड कार्ड कम आणि चाइल्ड कार्ड सदस्यांकडे. आणि या दोघींची शाळा घेणं खूपच अपेक्षितच होतं. संस्कृतीचे पहिल्यांदा इथे शाळा घेतली. संस्कृती ज्या पद्धतीने अशी उडत आलेली होती ना, मी खूप काहीतरी करून आली, 2-3 रियालिटी शो करून आली आणि मी चेहरे ओळखते, सायकोलॉजिस्ट आहे वगैरे, असं जे काही ती करून आली होती, की माणूस मी कसा आहे ते ओळखते, एवढं सगळं असून देखील माती खाल्ली तिने. बरं झालं रितेश भाऊने पहिल्यांदा संस्कृतीची शाळा घेतली, कारण ज्या पद्धतीचा मंद गेम तिने दाखवला होता. तुम्हाला माहित आहे पॉवरकीची किंमत बिग बॉसच्या घरामध्ये काय आहे, तरी तुम्ही एवढा मंद गेम खेळात. आता संस्कृतीचं उदाहरण डोळ्यासमोर होतं. संस्कृती ही थेट नॉमिनेट झाली आणि ती आता बिग बॉसच्या घराबाहेर जाते की काय, एवढा मोठा प्रश्न उपस्थित असताना देखील रेवाने सुद्धा तीच माती खाल्ली. आणि मित्रांनो, संस्कृती तरी एक वेळ बिग बॉसच्या घरामध्ये पुढे खेळेल, परंतु रेवाचा काही गेम आहे की नाही, गेम प्लॅन आहे की नाही, ती नटून थटून इकडे फिर तिकडे फिर. म्हणजे त्या छोटूने अगदी परफेक्ट काल तिचं वर्णन केलेलं, की हिला काय खेळायचं हे माहित नाहीये, फक्त नटायचं, इकडे फिरायचं तिकडे फिरायचं बस. आणि घर निहाळत असते फक्त ती, इकडे काय तिकडे. म्हणजे एकदम शॉक झाली की मी बिग बॉस मध्ये आले, मी एवढ्या मोठ्या घरात आले, याच धुंदीत अजून ती बिग बॉसच्या घरामध्ये वावरते. मला वाटत नाही की ही जास्त काळ बिग बॉसच्या घरामध्ये टिकेल. आणि पहिल्याच आठवड्यात त्यांनी तो वीक गेम दाखवलाय. त्या मानाने खरंच हा जो आहे ना संकेत, तो खूप छान खेळला आणि त्याची तारीफ सुद्धा केली. मला इथे ना महत्वाचा मुद्दा काढायचा, तो म्हणजे पॉवर की चोरीचा. गेल्या वेळी ज्या पद्धतीने पॉवर की आपल्या त्या छोट्याने चोरले, किती बडबडले, तुम्ही इथून घेतली तिथून घेतली, असे का घेतली तसे का घेतले, आणि सगळे डिटेल्स दाखवत होते. पॉवर की कशी चोरली, ती कुठे लपवली, आणि त्यानंतर ते झाप झाप झापलं. मग यावेळी तुम्ही पॉवर की चोरलीत, त्याचा इश्यू का केला नाही तुम्ही? मला वाटलं होतं की आता हे कुठेतरी बंद करतील. हा जो काही पॉवर की चोरीचा, पॉवर की घेऊन इम्युनिटी मिळवणे, हा जो काही खेळ त्यांनी लावलाय ना, तर याच्यावरती कुठेतरी आळा घालतील, बंद करतील ते. परंतु नाहीये. अरे लोक शिव्या घालतात या पॉवर की चोरीवरनं. कदाचित या लोकांना, या वाईल्ड कार्ड लोकांचा मंद गेम दाखवायचा असेल, त्यांनी ते म्हणून कदाचित रितेश भाऊ बोलले नसतील. परंतु याच्यावरती ना मित्रांनो भाष्य करायला पाहिजे, की हे जे काही तुम्ही जे पॉवर की चोरतायत ना, तर हे सपशेल चुकीचं आहे. याच्यावरती नक्कीच बोलायला पाहिजे. आणि याचं तर समर्थन केलं. म्हणजे रितेश भाऊ तर तुम्ही कशा पद्धतीने चोरली पॉवर की, तुमचा प्लॅन काय, कसा तुम्ही आखला, कसं काय केले, या सगळ्यावरती भाष्य करतायत. कमाल आहे. म्हणून मी सांगितलं की, म्हणून मी पहिल्यांदा बोललो ना, की जे काही स्क्रिप्ट आज रितेश भाऊला दिली ती थोडीशी चुकीचीच आहे. थोडी नाही, भरपूर चुकीची आहे. म्हणजे अशा पद्धतीने चोऱ्यांना तुम्ही समर्थन करतायत आणि त्यात सांगतायत की बिग बॉस अलीबाबा आणि हे बाकीचे 40 चोर. अरे तुम्ही काहीतरी आवरा, आवर घाला त्याच्यावरती. आता या चोरीवरनं या दोघींचाही रेवा आणि संस्कृतीचा गेम जो काही तो एक्सपोज केला, आणि तुम्ही वाईल्ड कार्ड कमी आणि चाइल्ड कार्ड कंटेस्टंट जास्त वाढत होता. बेफिकीर आणि बेपरवा असं पण बरेच शब्द रितेश भाऊने सांगितले. आणि त्यानंतर रेवा तर काय रडतच होती. रेवाने गेम खेळायला पाहिजे, संस्कृती काहीतरी करेल. म्हणजे इथे रेवाला एक सांगितलं की संस्कृतीच्या त्या अभ्यासाचा ती काहीतरी करते कोर्स, त्या अभ्यासाचा काहीतरी उपयोग तरी करायचा.
संस्कृतीचा चेहरा तिथे पडलेला होता. म्हणजे एवढ्या मंद राहू नये. तिचं काय झालं माहितीये की या विषयाला तर मी आधीपासून ओळखतो. हा काय करेल, हा थोडी चावी घेईल, असं तिला तेव्हा वाटलं नव्हतं. पण बिग बॉसच्या घरामध्ये कधी कोण कसा धोका देईल याचा काही नेम नाही. तर आता कदाचित या लोकांना कळालं असेल. आणि मित्रांनो, संस्कृतीची चावी चोरीला गेल्यानंतर चावी मिळवण्यासाठी तिने जो काही बालिशपणा केला, असं रितेश भाऊ सांगतात. मग ते इकडे तिकडे फिरणं असेल किंवा मग विशाल झोपला होता त्याच्यासमोर ते वाजवणं असेल, पाणी फेकणं असेल. यानंतर विशालचा गेम थोडासा एक्सपोज केला आणि तो करणं गरजेचं होतं. ज्या पद्धतीने विशालने संस्कृतीवरती ती अख्खी बॉटल रिकामी करणं असेल किंवा बाकीच्या सदस्यांना उठवणं असेल पाणी टाकून, की तुम्ही जागा, मी जागलोय म्हणून तुम्हीही जागणं अपेक्षित आहे. तर याच्यावरती छान रितेश भाऊ पहिल्यांदाच बोलले, की हा जो गेम आहे ना, हा रुचिता खेळते आणि तो तू रुचिताकडनं करून घेत होतास. पण आज हा जो गेम आहे ना, रुचिताचा गेम, तो तू खेळत होतास. तू त्या दिवशी रुचिता झालास. तर हे अगदी परफेक्ट होतं. मित्रांनो, मी अजून एकदा तुम्हाला मी सांगतो, की हे किती सत्य आहे माहिती नाही, पण हे सत्यच असावं. रुचिता ज्या पद्धतीने बिनधास्त वागत होती ना, जे मनाला येईल ते बोलत होती. म्हणजे शिव्यांचा अगदी भाडीमार होता. मी तिचं काय, तिला काढलं त्यासाठी मी आहेच की ते अनफेअर इव्हेक्शन आहे. परंतु रुचिताने जे काही केलंय बिग बॉसच्या घरामध्ये, ज्या शिव्या घातल्यात, अपशब्द वापरलेत, टास्क जर मला मिळाला नाही तर मग तुलाही नाही, घाल कुत्र्याला, ही जी काही त्याची पद्धत होती टास्क खेळण्याची, म्हणजे मी जिंकू शकत नाही तर तुम्ही देखील नाही, मी रद्द करायचं, याला आपलं अजिबात समर्थन नाही. तिच्या त्या अपशब्दाला समर्थन नाही. टास्क खेळण्याची तिची चुकीची पद्धत आहे, त्यालाही आपलं समर्थन नाही. पण रुचिता मित्रांनो, ज्या पद्धतीने बेफिकीर होऊन जे काही वागत होते ना, जे अपशब्द वापरत होते, त्याच्या त्याच्यावरती हा जो विशाल कोटियान आहे तो एका शब्दाने देखील बोलत नव्हता. विशालने जर तेव्हा ठणकावून सांगितलं असतं ना, की बाई हे चुकीचं आहे, अशा प्रकारे तू बोलू नकोस, तर रुचिताने ऐकलं असतं. रुचिताला असं झालं की यार, हा पठ्ठ्या माझ्या बाजूने आहे, हा बोलत नाही तोपर्यंत मी बिनधास्त आहे. कधी कधी तो टोकायचा, पण ते तेवढ्यापुरती तो टोकायचा. जर तेव्हा तिथे टोकलं असतं ना, तर एवढा काय रुचिताचं एवढं पाऊल पुढे गेलं नसतं, असं एकंदरीत आहे. आणि आज तीच जागा दाखवली विशालला, की रुचिता ज्या पद्धतीने वागत होती ना, म्हणजे तू तिला वागायला भाग पाडत होतास, तेच वागणं आज तुझं पाहायला मिळालं. तेव्हा अक्षरशः दोघांचीही तोंड पडली होती. त्यानंतर प्राजक्ताला देखील इथे तिची जागा थोडीशी दाखवून दिली, की प्राजक्ता, जी चावी आहे ना ती विशालकडे तू ठेवायला दिली नव्हतीस, तर ती तुझ्याकडनं रेवा घेऊन ये म्हणून पटकन देऊन टाकलीस. तुमची अशी काही डील झाली नव्हती की मला तू चावी दे नंतर. आणि प्राजक्तासाठी दोन उदाहरणं देखील इथे रितेश भाऊने दिली, की बिग बॉसच्या घरामध्ये दोन असे पर्सन्स आहेत की ते सांगत होते की माझ्याकडे चावी आली तर मी घेईन, आणि एक सांगत होता की माझ्याकडे चावी जरी माझ्या समोर पडली तरी मी घेणार नाही. याच्यातला पहिला पर्सन होतो म्हणजे विशाल, की चावी मला मिळाली तर मी घेणार म्हणजे घेणार. तो आपल्या मुद्द्यावरती ठाम होता. आणि दुसरी पर्सन होती ती म्हणजे तन्वी, माझ्या समोर चावी पडली ठेवली तरी मी घेणार नाही. आणि ही लोक त्यांच्या मतावरती ठाम होती. आणि असंच काही संमत प्राजक्ताने देखील सांगितलं होतं जेव्हा तिची चावी चोरली तेव्हा, माझ्या समोर चावी आली तरी मी तिला हात लावणार नाही. आणि तुम्ही नंतर मग पलटलात. तर इथे छान प्राजक्ताला देखील उदाहरणासहित स्पष्ट करून सांगितलं रितेश भाऊने. आणि त्यानंतर रुचिता आणि विशालचा गेम एक्सपोज केला, ते बरं झालं. कारण म्हणजे याने ठरवून ती जी चावी आहे ना ती चोरली होती. आणि यांचं रात्री डिस्कशन झालं होतं ते, की चावी आपल्याकडे ठेवायची. पहिल्यांदा ते त्यांना वाटत होतं की प्राजक्ताला चावी द्यायची नाही आपण, कारण आपल्यातच कॉम्पिटिशन वाढणार त्या कॅप्टन्सीचं. काटा टीम मधल्या कुठल्याही सदस्याला देऊ. त्यानंतर त्यांचं ठरलं होतं की आपण आहे ना त्या बॅटरी चेंजच्या नावाने ती चावी आपण लंपास करू. विशाल सांगत होता की मी स्वतःहून देणार नाही, तू काढून घ्यायची. आणि जो काही त्यांनी प्लॅन आखला होता तसाच तो प्लॅन वर्क देखील होत होता. म्हणजे समोर कुठला तरी सदस्य पाहिजे, त्याच्यासमोर हे सगळं करायचं, म्हणून तो विशाल आजूबाजूला घुटमळत होता. आणि रुचिता देखील तिकडे फिरत होती. समोर त्यांनी राकेशला बघितलं,
आणि मग त्याने हा गेम साध्य करायला सुरुवात केली. परंतु राकेशने ते सगळं बघितलं आणि राकेश सतत सांगत होता हा का की याने हे केलंय, जाणून बुजून हे सगळं केलंय, परंतु कोणी विश्वास ठेवत नव्हता. आणि प्राजक्ताला त्यांनी 2-3 वेळा सांगितलं की बाई हे सगळं मी डोळ्याने बघितलंय, पण प्राजक्ता म्हणजे त्या राकेशवरती विश्वास ठेवायलाच तयार नाही. तर छान म्हणजे विशाल आणि रुचिताचा गेम एक्सपोज केला आणि सगळ्यांना सांगितला बाबा की हे लोक गेम खेळतायत अशा पद्धतीचा. आणि प्राजक्ताचे देखील डोळे उघडले असतील. मित्रांनो, इथे विशाल सांगत होता की प्राजक्ता तिला मी बहीण मानतो, प्राजक्ताला देखील आपण शब्द दिला होता, इकडे रुचिता देखील आहे, मी खूप इमोशनल झालो होतो, त्यामुळे मला काय करावं, कोणाच्या बाजूने जावं हे कळत नव्हतं, कारण रुचिता देखील चावी द्यायला तयार नव्हती. आणि त्यानंतर त्याचा रागराग झाला आणि तो रागराग प्रत्यक्षपणे दिसून येत होता. तर एकंदरीत विशालचा देखील गेम थोडासा एक्सपोज केला आणि रितेश भाऊने इथे सांगितलं की हे सगळं तू गेमसाठी करत होतास, हे दिसत होतं, तू तेवढा प्राजक्तामध्ये इन्व्हॉल्व नाहीयेस, सगळं काही तुझं गेमसाठी आहे. आणि हे विशालने देखील मान्य केलं की हिला खेळवणं असेल, हिच्यावर ओरडणं असेल किंवा काही, हे सगळं मी गेमसाठीच करत होतो. आता हे लव्ह अँगलचं जे काही आहे त्याच्यावरती काय भाष्य झालं नाही, पण एकंदरीत मला असं वाटतं की हे देखील गेमसाठीच त्याचं सुरू होत होतं. आणि जेव्हा रितेश भाऊ हे सगळं सांगत होते तेव्हा विशालचा चेहरा एकदम हे झालेला की यार ये तो मेरी पोल खोल रहा है. आणि ही गोष्ट कुठेतरी रुचिताला देखील समजली की हा आपला वापर करून घेतोय. पण आता रुचिताचा आंधळा विश्वास आहे, त्याला आपण देखील काय करणार. त्यानंतर मित्रांनो, इथे आहे ना कॅप्टन्सी टास्क अंतर्गत संकेतचं कौतुक केलं आणि ते करणं अपेक्षित होतं, कारण ज्या पद्धतीने संकेत खेळत होता म्हणजे अक्षरशः त्या 3 पोरींना नडला. आणि इथे दीपालीचा थोडासा गेम एक्सपोज केला की बाई तुला संधी होती खेळायची, तू आणि रुचिता सध्या डील डील खेळत होतात, तुझ्याकडे संधी होती, तू त्या राखीला जाऊन मिळालीस, तू स्वतःचा गेम वैयक्तिक खेळली असतीस. आणि जर त्याला तू एका शब्दाने संकेतला बोलली असतील की मला कॅप्टन व्हायचं आहे, या दोघींचं तू काही कर, मला जाऊ दे, तर त्याने दिलं असतं. कारण संकेत तसा गेम खेळत होता, डील देत होता तो. संकेतचं कौतुक केलं इथे मात्र दीपाली आणि रुचिताचा चांगलाच गेम रितेश भाऊने एक्सपोज केला की दीपालीकडे संधी होती गेम खेळण्याची, तुम्ही डील करू शकत होतात, राखीला तिकडे मदत करायला गेलात, स्वतःसाठी तुम्ही खेळा नाहीत. इकडे तन्वीचा मुद्दा काढला नाही रितेश भाऊने, पण तोही काढायला होता की ती लोक तुम्हाला समजवत होती पण तुम्ही समजलात नाही, इकडे डील डील करत बसलात तुम्ही. आणि छान वाक्य इथे दीपालीसाठी ते बोललेत की तुमचा गेमचा पॅटर्न असा आहे ना की तुम्ही पुढेपर्यंत एंड पर्यंत जाता, पण तिथपर्यंत तुम्ही तिकडे गेल्यानंतर तुम्ही शेवट करता, तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्नच करत नाही. तर एकंदरीत नक्कीच तसा गेम दीपालीचा पाहायला मिळतो. आणि दीपालीचा आहे ना थोडासा डबल ढोलकीचा गेम देखील एक्सपोज करायला पाहिजेत होता, कारण ज्या पद्धतीने इकडेही खेळते तिकडेही खेळते. आणि महत्वाचं म्हणजे आता हे चुगलीमध्ये दाखवतात की माहिती नाही, परंतु आता रुचिता तर गेली, मी कसं फोडलं यांचं नातं. रुचिता आणि विशालचं ज्या पद्धतीने छाती ठोकून दीपाली सांगत होती ना की मीच ती फोडणारी होती, मीच मास्टर माइंड होती, मीच या लोकांना दूर केलं, तर हा मुद्दा देखील काढायला पाहिजे होता. आणि थोडासा डबल ढोलकीचा गेम देखील दीपालीचा दाखवायला हवा होता. आज तुम्ही नोटीस केलं असेल तर सागरची तारीफ केली, सागरने ज्या पद्धतीने तो एक मुद्दा उचलून धरला होता, फाटली काय फाटली काय, त्याच्यावर खरंच म्हणजे बिग बॉसच्या घरात आणि बिग बॉसच्या घराबाहेर देखील टाळ्यांचा नक्कीच कडकडा झाला होता. आणि मी देखील सागरचं त्या मुद्द्यासाठी कौतुक केलं होतं. आणि खरंच ज्या पद्धतीने रितेश भाऊ सांगत होते की लोकांच्या खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडनं की एक स्ट्रॉंग स्ट्रॉंग असं नाही, पण अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखतो कॉमेडी किंग म्हणून. तर अपेक्षा आहेत, नाही तिथे कुठे गेम खेळा तर काहीतरी कॉमेडी तरी करा बिग बॉसच्या घरामध्ये, किंवा स्टँड तरी काहीतरी घ्या. तर अपेक्षा आहेत, त्यांनी खेळायला पाहिजे. आणि आता त्यांना संधी आहे, सांगितलंय त्यांनी की मी गेम दाखवेन. आता इथे प्रभूबद्दल देखील रितेश भाऊ बोललेत की प्रभू तुम्हाला देखील साष्टांग नमस्कार, गेल्या आठवड्यात दिसलात, या आठवड्यात तुम्ही दिसलात नाही, तर तुमचा गेम तुम्ही दाखवा. पण इथे मित्रांनो अनुश्री एका शब्दाने उल्लेख देखील नाहीये, अनुश्रीचा या आठवड्यात तसा गेम देखील पाहायला मिळाला नाही. तर तिने थोडंसं वेकअप करणं गरजेचं आहे. आणि इथे मी मगाशीही सांगितलं की रितेश भाऊ काटा टीमला बोलले की काटा टीम मधले हे जे 2 सदस्य आहेत राकेश आणि तन्वी, हे 2 लोके 3 दिवस तुम्ही दिसलात नाही, त्यामुळे लोकांना असं झालं की तुम्ही आहेत की नाही, कारण तुमचा गेम खूप स्ट्रॉंग आहे.
तुम्ही दिसायला पाहिजेत आणि तुमच्या दोघांमुळे ते दोघं लोक दिसतात, म्हणजे तो प्रभू आणि दीपाली. त्यामुळे प्रभूला तर तेवढं कळत नाहीये, पण दीपालीला तेवढं कळायला पाहिजे की आपण दिसत नाही याचा अर्थ या दोघांमुळे आपण दिसतोय. तर हे थोडंसं दीपालीने ते लक्षात ठेवायला पाहिजे. यामध्ये राकेशने छान मुद्दा मांडला पण. राकेश बोलत होता की हो नक्कीच आम्ही 2-3 दिवस दिसलो नाही. हे जे काही वादळ आलं होतं बिग बॉसच्या घरामध्ये वाईल्ड कार्डचं, तर त्यांना आम्ही ऑब्झर्व्ह करत होतो की ते नक्की कसे खेळतात, ते काय चाल खेळतात. तर हां, हे वादळ आलं होतं आणि हे जे वादळ होतं चाइल्ड कार्डचं, हे विशाल आणि चावी याच्याभोवतीच फिरत होते. त्यामुळे त्याच लोकांना बिग बॉसने देखील जास्त दाखवलं नाही. हे मात्र मान्य करायला पाहिजे. आणि त्यानंतर थोडासा विशालचा गेम इथे एक्सपोज केला भाऊने आणि रुचिताला देखील दाखवलं की तुम्ही काय बिग बॉसच्या घरामध्ये खेळ खेळताय आणि तुम्हाला कशा पद्धतीने हा विशाल खेळवतोय आणि तुम्ही खेळताय. बघा इथे छान सांगितलं रितेश भाऊने की तुम्ही रुचिता तुम्ही खूप इनसिक्युअर होत होता विशालला घेऊन. ह्या ज्या वाईल्ड कार्ड म्हणून आल्यात, आता यांच्याबरोबरच विशाल जाणार किंवा विशाल त्यांच्याबरोबर बसत होता, ते तुम्हाला आवडत नव्हतं किंवा रेवाला घेऊन तो विशाल पाण्यामध्ये पडला. त्यानंतर रुचिता रागात निघून गेली, रागराग करत होती. तुम्ही फक्त रागराग केला. विशाल इकडे सगळ्यांशी मैत्री करून त्याचा गेम त्यांनी खेळायला देखील सुरुवात केली. तर ही गोष्ट रुचिताला समजवणं खूप गरजेचं होतं की अशा पद्धतीचा गेम खेळायला पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही वीक होत गेलात. म्हणजे प्रेम, प्रेम, प्रेम करत बसलात आणि त्या प्रेमामध्ये तुम्ही वीक होत गेलात आणि हा त्याचं प्रेम आहे की नाही, परंतु याने दुसऱ्या पोरींबरोबर आपला गेम खेळायला सुरुवात केली. म्हणजे त्याने ती लेवल नेऊन ठेवली, की ही जरी बिग बॉसच्या घराबाहेर गेली, तरी ही लोकं आता आपल्यासोबत आहेत. बघा, इकडे अ, संस्कृती आणि रुचिताचं थोडंसं भांडण झालं होतं. डोळे तुझे काय आणि त्याच्यावरनं जे त्यांचं सुरू होतं. किचनमध्ये ती रेवा आणि विशाल यांचं ते चालू होतं. काहीतरी प्रसाद भरवला. नाही, काय ते होतं किचनमध्ये हे लोकं आहेत ना, प्रसाद विशालने खाल्ला तिच्या हातातून की तिला दिला. असं काहीतरी ते झालं होतं. रेवा तो खाऊन त्याच्या पाया पडते आणि यांचं मिठी कार्यक्रम सुरू होता. म्हणजे एका बाजूला ही जी रुचिता आहे, ती भांडण करते आणि यांचं इकडे काहीतरी वेगळं सुरू आहे. म्हणजे त्या विशालला त्या रुचिताशी काही घेणं-देणं नाही. तिकडे काय करू आपल्याला घेणं-देणं नाही. आपला कार्यक्रम इकडे आपण चालू ठेवायचा कारण आपल्याला यांची देखील गरज आहे. तर अशा पद्धतीचा विशालचा गेम आहे आणि तो त्याने चालू ठेवला. काय प्रेमात पडायचं ते पडू द्या, आम्हाला काही घेणं-देणं नाही. आम्ही आमचा गेम खेळणार. तर अशा प्रकारचा हा विशालचा मास्टर माइंड गेम आहे आणि तो पुन्हा एकदा इथे पाहायला मिळाला. जी मास्टर माइंड लोकं असतात ना, ते ट्रॉफी जिंकत नसतात. इतिहास गवाह आहे. तर एकंदरीत बिग बॉसच्या खेळाला हलक्यात घेतल्यानंतर काय होऊ शकतं, हे रुचिताला चांगलंच दाखवलं. रुचिताचा वीक गेम, विशाल तुम्हाला कसा चालवतोय, या आठवड्यात तुम्ही कशा पद्धतीने दिसलात, कसा गेम खेळलात, तुम्ही किती वीक आहे, हे सगळं दाखवून बिग बॉसने रुचिताचा पत्ता कट केला. तर मित्रांनो जे काही इलेक्शन प्रक्रिया पार पडली याच्यामध्ये रुचिता, प्राजक्ता आणि सागर यांना पहिल्यांदा बोलवलं जातं. मित्रांनो ही अशी पहिली एलिव्हेशन प्रक्रिया आहे की ती समोरासमोर घेण्यात आली. लोकांच्या समोरच हा सगळा कार्यक्रम झाला आणि तो का झाला तेही तुम्हाला मी नंतर सांगतो. तर इकडे रुचिता, प्राजक्ता आणि सागर या जोडीला बोललं जातं आणि तिघांनाही विचारलं जातं की काय वाटतं तुम्हाला कोण जाऊ शकतो घराबाहेर किंवा कोण सेफ असेल. प्राजक्ता सांगते की मी सेफ असणार, बाकीचं मला माहिती नाही, हे 2 कंटेस्टंट जाऊ शकतात. सागर सांगतो की मला असं वाटतं की रुचिता सेफ असावी, आमचं दोघांचं माहिती नाही. रुचिता सांगते की हे दोघे पण कदाचित जाऊ शकतात, मला माहिती नाही. तर सागर आणि रुचिता यांना बॉटमला ठेवतात, प्राजक्ताला सेफ करतात. हे आपल्यासाठी शॉकिंग होतं. त्यानंतर दीपाली, तन्वी आणि प्रभू यांना बोललं जातं. तन्वी सांगते की दीपाली ताई या आठवड्यात जाईल, मला वाटत नाही प्रभू जाईल. अ, प्रभू सांगतो की कदाचित दीपालीताई सेफ असतील, मी कदाचित जाऊ शकतो. आणि इकडे दीपाली देखील सांगते की कदाचित प्रभू कदाचित जाऊ शकतो किंवा मीही कदाचित जाईन. तर हे जे काही तन्वीचं बोलणं होतं ना, तर याच्यावरती नक्कीच रितेश देशमुख यांना भाष्य करायचं होतं.
त्यामुळे कदाचित तुम्ही जे दीपाली दीपाली सतत करत असताना, त्यामुळे मी दीपालीला सेव्ह करतो तन्वी, आणि तुम्हाला मी बॉटमला ठेवतो. म्हणजे तन्वीचा इथे गेमच केला. म्हणून मी मगाशी बोललो ना, की रितेश भाऊला काय स्क्रिप्ट दिली. म्हणजे तुम्ही एका बाजूला सांगता, की तन्वीमुळे प्रभू आणि ती दीपाली दिसते, आणि तुम्ही तन्वीच्या अगोदर दीपालीला सेव्ह करता. काय सांगायचं? त्यानंतर मग तन्वीला सेव्ह केले, ही गोष्ट वेगळी आहे. पण अशा पद्धतीचा गेम देखील बिग बॉसच्या घरामध्ये सुरू आहे, आणि तन्वी पहिल्यांदाच नॉमिनेशन मध्ये आलेली आहे. त्यामुळे तन्वी एकदम हे झाली, की यार दीपाली माझ्या अगोदर गेली, कशी काय जाऊ शकते ती? तर इकडे प्रभू बॉटमला जातो आणि तन्वी सेफ होतात. त्यानंतर संस्कृती ही डेंजर झोनमध्ये आहे. तिचा काहीच गेम नाही असं म्हणून तिला ठेवतात. तर संस्कृती, प्रभू, सागर आणि रुचिता असे 4 लोक डेंजर झोनमध्ये आहेत. तर यापैकी बऱ्यापैकी बोललं जाते, की प्रभू हा घराबाहेर जाईल. जे काही कंटेस्टंट होते, मला वाटतं की 9 कंटेस्टंट, त्यापैकी 6 कंटेस्टंट सांगत होते की प्रभू जाईल. 2 लोक सांगत होते की सागर जाईल, आणि बाकीच्यांना एक एक मत दिलं होतं. पण इथे गेमच चेंज केला. तुमच्या मताने चालणार नाही इकडे. आम्ही तुम्हाला असंच विचारतो. बाकी सगळी जनता आहे. जनतेचा काय फैसला आहे, तर प्रभूला सेफ केलं जाईल. त्यानंतर मग सागर, रुचिता आणि संस्कृती. तर इकडे संस्कृतीला देखील सेफ केलं जातं, की जाऊ दे, तुम्ही पहिल्यांदाच नॉमिनेशनमध्ये आला तर तुम्हाला सेफ करतो. त्यानंतर मित्रांनो थोडासा इमोशनल असा भाग आपल्याला पाहायला मिळाला. तर सागरला विचारतात, की तुझ्या जवळचं कोण व्यक्ती आहे? तर सागरने अनपेक्षित नाव घेतलं, ते म्हणजे प्रभूचं. म्हणजे खरंच खूप शॉकिंग वाटलं. पहिल्यांदा आहे ना, पहिल्यांदा 2-3 आठवड्यामध्ये सागर आणि प्रभूची जोडी छान रंगली होती. जोडी की बेडी टास्क पर्यंत. त्यानंतर ज्या पद्धतीने तो तन्वीच्या जवळ गेला ना प्रभू, त्यानंतर मग हे थोडेसे दुरावले. तर त्यांची बॉन्डिंग खरंच खूप छान होती. रुचिताला विचारलं जाते, की काय कोण घेणार तुम्ही? कोणाला मिस कराल? रुचिता कोणाला सांगणार होती? रुचिता बोलते, की मी विशाललाच. काही असू दे. विशाल माझ्या जवळचाच आहे. जेव्हा माझी पडती बाजू होती, जेव्हा सगळी लोकं मला नावं ठेवत होती, तेव्हा विशाल असा एकटा होता, की तो माझ्या बाजूने होता. तर साहजिकच त्याचंच नाव घेणार ती. त्यानंतर जो काही सिक्वेन्स येतो पुढचा, की हे लोकं जे तुम्ही आत्ता ज्यांची नावं घेतली, प्रभू आणि विशाल, तर हे लोकं तुमचं नॉमिनेशन करणार आहे. त्यानंतर मात्र सागर सांगतो, की नाही मग तुम्ही प्राजक्ताला घ्या. प्राजक्ताला माझं नॉमिनेशन करू दे. आणि मित्रांनो लिफाफे आणायला गेले हे लोकं. तेव्हा विशाल खूप भावूक झाला होता, की यार आता मीच हिला निरोप देतोय. आणि तसंच मित्रांनो काहीसं पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने सागरचा पहिल्यांदा लिफाफा ओपन केला, इन्व्हलप ते ओपन केलं आणि त्याच्यामध्ये सेफ लिहिलं. म्हणजे विशालने बघितलंच नाही, की काय याच्यामध्ये लिहिलंय, आणि जो काही ओक्साबोक्शी रडायला लागला. विशालचा जीव आहे, पण गेम पण खेळायचा आहे आणि जीव पण लावायचा, असं एकंदरीत विशालचं होतं. पण रुचित असं तसं नव्हतं. प्रेम अगोदर नंतर गेम, तर असा एकंदरीत रुचिताचा गेम होता. तर मित्रांनो अशा पद्धतीने रुचिताची एक्झिट झाली. रुचिताने सगळ्यांची माफी देखील मागितली. दीपाली ताईला कडकडून मिठी मारली. याच्यामध्ये भावूक झाली विशाल नंतर ती म्हणजे राखी सावंत. दुसरी राखी म्हणून ती रुचितामध्ये तिला पाहायची. खूप इमोशनल झाली ती. रुचिता तू लगेच नाही जाऊ शकत, आणि असं बरंच काही बोलत होती. विशालला खूप वाईट वाटलं. विशाल असंही सांगत होता, की 45 दिवस राहिलेत. 45 दिवस मी काय करू? कोणाशी बोलू? कसं काय? वगैरे त्याचं सगळं ते सुरू होतं. तर आता विशालचा गेम कसा रंगतो यापुढे हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. परंतु विशालने आपल्या जोड्या ऑलरेडी ठरवून ठेवल्या वाईल्ड कार्डची. त्याच्यामुळे तो नक्कीच तिकडे खेळेल. पण एक वादळ बिग बॉसच्या घरातलं शांत झालं असं सांगायला हरकत नाही. आणि मी नक्कीच सांगेन, की ज्या पद्धतीने जी काही नॉमिनेशन मधली लोकं होती, त्याच्यामध्ये जी काही रुचिता होती, तर रुचितापेक्षा नक्कीच सागर वीक होता, प्रभू वीक होता, दीपाली वीक होती, आणि प्राजक्ता वीक होते. तर नक्कीच यापैकीच एखादा सदस्य जायला हवा होता. निदान प्राजक्ताला तुम्ही सेव्ह केलं. प्राजक्ता हल्ली मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करते. नक्कीच. तुम्ही ते हिलाही काढू शकत नव्हतात दीपालीला, कारण दीपाली तिच्या परीने ती खेळते आणि ती स्ट्रॉंग कंटेस्टंट नक्कीच आहे.
तिलाही जाऊ दे. संस्कृती आता आली, तिलाही जाऊ दे. पण सागर आणि हा जो प्रभू आहे ना, ते लोक नक्कीच कंटेंट आणि वोटिंगमध्ये वीक होते. तरी तुम्ही रुचिताला ज्या पद्धतीने काढलं आणि जो काही निगेटिव्ह गेम तिचा दाखवला, तर हे थोडंसं चुकीचंच होतं. तर मला असं वाटतं की थोडंसं रुचिताच्या बाबत अनफेअर झालं असं एकंदरीत मला वाटतं. याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्ही सांगता की विशाल तुम्हाला खेळवतो. प्रभूला कोण खेळवतंय? तन्वी खेळवते ना. तर अशा प्रकारे आहे. तर मला नक्कीच असं वाटतं की तिला आहे ना सिक्रेट रूम मध्ये ठेवायला पाहिजे होतं. सिक्रेट रूम मधून काय विशाल करतो, आता माझ्या विना काय गेम खेळतो, असं थोडंसं दाखवायला पाहिजे. एखादा हप्ता ठेवायला पाहिजेच होतं. मजा आली असती. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि काय वाटतं, रुचिताचं इलेक्शन फेअर होतं की अनफेअर होतं, याबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. रुचिता गेल्यानंतर ज्या पद्धतीने विशाल भावूक झाला होता, तर बघा सगळे राग रुसवे विसरून आरबी सुद्धा आला होता त्याची समजूत घालायला. तर हा मित्रांनो, हा बिग बॉसच्या घरातील खेळ आहे. ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे. तर असं खेळायला पाहिजे. राग रुसवे एका बाजूला आणि हा खेळ एका बाजूला. तर मला तेव्हा ते आरबीचं जे काही वागणं होतं ना, ते मला तेव्हा आवडलं.